तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, लास्ट आपण एक व्हिडिओ बनवला होता आरटी संदर्भातला, म्हणजे जो 1 किलोमीटरचा रूल आहे नवीन, त्या संदर्भामध्ये एक आपण व्हिडिओ बनवला होता की अशा कुठल्या शाळा आहेत ज्या आपल्या घराच्या आसपास आहेत ते आपण कशा बघू शकतो, आणि सोबतच त्या शाळेचं अंतर आपल्या घराच्या लोकेशनपासून किती आहे एक्झॅक्ट हे आपण कसं बघू शकतो हे आपण बघितलं होतं. फक्त त्यामध्ये जी पद्धत होती ती आपण दाखवली होती की बाय रोड डिस्टन्स आपण कसं बघू शकतो की किती एक्झॅक्ट किलोमीटर आहे. आता आरटीचा जो रूल आहे त्यानुसार मित्रांनो, जो 1 किलोमीटरचा रेडियस असतो आपल्या घराच्या लोकेशनपासून, ते अंतर आपल्याला बघायला पाहिजे असतं. कारण की फॉर्म भरतानाही तेच बघितलं जातं, जीपीएस ऑटोमॅटिक सेट करतो, म्हणजे बघतो की आपलं जे घराचं लोकेशन आपण सेट केलंय त्याच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठल्या अशा शाळा आहेत ज्या आरटीमध्ये रजिस्टर्ड आहेत त्याच आपल्याला तिथं फॉर्म भरताना दिसायला लागतात. तर काही व्यवस्था असं म्हणणं होतं की तुम्ही चुकीची पद्धत दाखवताय, तर काही प्रॉब्लेम नाहीये. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहे की आपल्या घराच्या लोकेशनपासून त्या शाळेचा डिस्टन्स बाय इयर किती दिसतोय, आपण कसं बघू शकतो, म्हणजे एरियल डिस्टन्स, हवेतलं अंतर किती आहे कसं बघू शकतो मोबाईलच्या माध्यमातून, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, यासाठी आपण गुगलवरती सर्च करतोय आरटी ॲडमिशन 2026-27 महाराष्ट्र. तुम्ही आरटी करून सर्च पण करू शकता. आपल्याला बेसिकली काय आहे, या वेबसाईटवरती यायचे student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर आता इथे बघा, इथून आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. आता जर आपल्याला शाळा माहीत करायची की आपल्या घराच्या लोकेशनपासून अशा कोणत्या शाळा आहेत ज्या आरटीमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि 1 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांचा डिस्टन्स बसतो, आपण हे बघू गुगल मॅपच्या साहाय्याने. तर बघा, इथे यायचं आहे आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फी जे काय आहे. तर इथे आपलं महाराष्ट्र सिलेक्टेड राहणार आहे. आता इथून तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला कसं सर्च करायचे, शाळा बाय नेम किंवा बाय ब्लॉक. तर आपल्याला नावं माहिती नाही आहे समजून चला शाळेंचे, तर बाय ब्लॉक आपण घेणार. त्यानंतर आपला तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर सगळ्या शाळा बघायच्या की आरटी रिलेटेड बघायच्या, तर आपल्याला आरटीच्या बघायच्या आहेत आणि अकॅडमिक इयर आपल्याला 26-27 बघायचं आहे. ते ऑलरेडी सिलेक्टेड राहणार आहे, फक्त आपण चेक करून घ्यायचं सिलेक्टेड आहे की नाही बरोबर. आता आपल्याला सर्च करायचं आहे. आता इथे बघा, इथे तुमच्या तालुक्याप्रमाणे ज्या काही शाळा असतील ते इथं शो होतील आरटीए मध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या. आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या ज्या शाळा आहेत ह्या आपल्या घरापासून किती यांचा डिस्टन्स आहे. तर आता जसं मी एक शाळा इथे घेतो, आता समजा मी ही एक शाळा सिलेक्ट केली, तर बघा इथं सर्व डिटेल्स इथे येऊन जातात. मॅपचं आपल्याला ऑप्शन मिळतं चेक ॲड्रेस लोकेशन, तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सोबतच मित्रांनो इथं दिलेलं पण असतं की फर्स्ट स्टँडर्डसाठी हे ॲडमिशन घेऊ शकतात ना. 5 वर्ष 11 महिने 15 दिवस मुलाचे कंप्लीट असायला पाहिजे वय, आणि किती त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, 21 स्ट्रेंथ आहे टोटल. त्याच्यामधून आरटी 25% साठी सीट किती अवेलेबल आहे, 7 आहे. त्याची वॅकन्सी अजून 7च आहे. असं हे सर्व डिटेल्स इथं आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात शाळेसंबंधात. आणि त्याचं आपल्याला आता गुगल लोकेशन बघायचं आहे, तर इथं क्लिक करायचं, मॅप ओपन होईल. गुगल मॅपवरती क्लिक केल्यानंतर आता बघा इथं याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड दिलेलं असते इथं वरती. आता आपल्याला काय करायचं आहे की याचा डिस्टन्स बघायचा आपल्या घरापासून किती आहे. तर आता आपल्याला शाळेचं लोकेशन मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रोमवरती यायचं आहे, गुगल मॅपला ओपन करायचं. गुगल मॅप ओपन केला. आता आपल्याला पहिले आपल्या घराचं लोकेशन घ्यायचं आहे कुठं आहे, म्हणजे घरात आपलं घर कुठं आहे ते बघायचं पहिले. तर तुमचं तुम्ही शोधून घ्या. आता समजा हे तुमच्या घराचं लोकेशन आहे, जे पण लोकेशन असेल त्यावरती असं थोडंसं टॅप करून ठेवा. हे लोकेशन इथं सेट होईल. इथं हा लाल बिंदू आला, जिथं पण लाल बिंदू असेल ते तुमचं घराचं लोकेशन आहे. आता बघा इथे खाली काही ऑप्शन्स पाहायला मिळतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जसं की इथं डायरेक्शन, स्टार्ट, सेव्ह यावरती जायचं नाही आहे. आपल्याला थोडं आणखी खाली करायचं, स्क्रोल करायचं, याला खाली यायचं आहे. आता इथे एक ऑप्शन मिळेल मेजर डिस्टन्स, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता त्या लाल पॉईंटच्या जागेवरती असा एक पॉईंट येईल. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, मॅपला स्क्रोल करायचं आहे, म्हणजे बघायचं आहे. आता झूम आउट झूम इन तुम्ही करून बघू शकता. आणि शाळा कुठे आहेत ते बघा. आता पहिले तुम्ही शाळेचं लोकेशन घेऊन ठेवलेलं आहे, तर तुम्हाला त्या शाळेवरती हा पॉईंट घेऊन जायचा आहे. ज्या शाळेमध्ये तुम्हाला वाटतंय की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तिचं डिस्टन्स आपल्याला बघायचं आहे. तर शाळा बघा कुठे आहे तुमची, असं शोधायचं आहे. तर बघा आता ही एक शाळा आहे जी मी बघतोय, राजमाता जिजाबाई प्रायमरी स्कूल. तर बघा आता या शाळेचं लोकेशन इथं आहे. या लोकेशनवरती हा पॉईंटला आणायचं आहे आणि इथं ॲड पॉईंटचं एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे किंवा इथपर्यंत येऊन सोडायचं आहे. बघायचं आहे आता इथे बघा खाली याचा डिस्टन्स लिहिलेला आहे, तर हे 714 मीटर आहे, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरच्या आधी आहे.
तर जसं आपण आणखी समोर घेतलं याला, तर हे मीटर असं वाढत वाढत जाईल, किंवा कुठेही तुम्ही घेऊ शकता. एक गोल रेडियसमध्ये फिरून बघू शकता की शाळा जर तुमची रेडियसमध्ये येत असेल कुठेही, तर तुम्ही तसंही घेऊ शकता. तर बघा आपण जसं जसं समोर घेणार तसं तसं हे दाखवत जातं. आता बघा 1 किलोमीटर डिस्टन्स झालेलं आहे. 1 किलोमीटरच्या आतमध्येच आपली शाळा होती जी आपण बघतोय. तर कसं आपण बघू शकतो, तर आपली ही शाळा आहे. आता या शाळेवरती आपण आलो, इथं आपण ॲड करू शकतो पॉईंटला. तर बघा आता ही शाळेचा डिस्टन्स इथं मेजर झालेला आहे. आता इथून आपण दुसरीकडे घेऊ शकतो. त्या शाळेपासून अजून दुसरं काय आहे, किती मीटर आहे ते बघू शकतो. तर याप्रमाणे तुम्ही आता हे बघा 717 मीटर याचा डिस्टन्स पडत आहे घरापासून. इथे तुम्ही हे असं बघू शकता, ही घराचं लोकेशन आहे आणि हे बाय इयर तर हे 717 मीटरचं डिस्टन्स आहे. तर तुम्ही असं हे हवेतलं अंतर किती आहे ते बघू शकता शाळेचं तुमच्या घराच्या लोकेशनपासून. तर बघा मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.